नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना याबद्दल पहिली यादी, त्यानंतर उर्वरित 75% पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार, त्यानंतर ई-केवायसी या शेतकऱ्यांना करावी लागणार, अतिवृष्टी नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान, सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीची नोंद, आजचा हवामान अंदाज, नवीन सरकारी योजना, राशन कार्डबद्दल मोठी अपडेट, अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। 2023 नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शासनाने मदत जाहीर केली, मात्र ती शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झाली नाही। याद्या अपलोड न केल्याने अथवा ई-केवायसी प्रलंबित असल्याने कोट्यवधीच्या लाभांपासून शेतकरी वंचित आहेत। 2 वर्षांची मदत निधी पडूनच आहे, म्हणजेच की 2022 मधील 56 कोटी वाटले नाहीत। 2023 मधील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी गेली नाही। 2022 मधील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्याची राहिली आहे, त्यामुळे या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू शकते। ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्यात आला होता, त्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केला होता, परंतु विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा व्हावी आणि त्यांना मिळावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता। अखेर शासनाकडून आज शेतकऱ्यांना 17 कोटी 83 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे, म्हणजेच की विम्यापोटी मंजूर झाली आणि त्यासोबतच लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग केली जाणार आहे। खरीप हंगामात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके उडीद, कापूस, मक्का, मूग, तूर, ज्वारी, गहू हे पिके आहेत आणि या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत येथील 1614 शेतकऱ्यांनी 959 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचा 1 रुपयामध्ये पीक विमा काढला होता। ही अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। हळदीच्या दरात घसरण, वाशिमच्या बाजारात 5100 क्विंटलची आवक। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी यावर्षी 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून महानगरपालिकेने शनिवारी म्हणजेच की 27 तारखेला सुमारे 3500 लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली। महानगरपालिकेने यापूर्वी 2 याद्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यामुळे महानगरपालिकेने आतापर्यंत 3 याद्यातून सुमारे 7232 लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि ही अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील। शेतकरी मित्रांनो, ही अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीन एक महत्त्वाची अपडेट, म्हणजेच की सर्वाधिक लाभार्थी असलेल्या गावाला 25 लाखांचा निधी। नितीश राणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठक घेतली आणि ज्या गावामध्ये सर्वाधिक लाभार्थी असतील त्या पहिल्या गावाला 25 लाख रुपये, दुसऱ्या गावाला 15 लाख रुपये आणि तिसऱ्या गावाला 10 लाख रुपयांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा आमदार नितीश राणे यांनी केली। अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अपडेट। केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी शेतमजुरांना मरण यात्रा भोगावी लागत आहे। महागाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। उत्पादन कमी, खर्च जास्त, त्यामुळे शेतकरी हैराण आहेत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा। तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना याबद्दल निवेदन देण्यात आले आहे। सरकारने आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आणि याचा महाराष्ट्र शासनाचा GR आपण आपल्या चॅनलवर सर्वात पहिले पाहितला आहे। आता या योजनेच्या 44 लाख शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार। 7.5 HP पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या एका जिल्ह्यातील 64,000 शेतकऱ्यांना मोफत वीज
मिळणार आहे आणि ही योजना चालू वर्षातील एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आली असून जवळपास 930 कोटी रुपये माफ होण्याचा अंदाज आहे। ही अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी। जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यातील जवळपास 19 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून या 2 महिन्यात चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातील 13,000 शेतकऱ्यांची 10,716.34 हेक्टर जमीन यामुळे बाधित झाली। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। खरीप हंगाम 2023 मध्ये 68,000 शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी 41,97,24,104 रुपयांचा पीक विमा अखेर मंजूर झाला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली। पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचा लाभ मिळणार। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून सबस्क्राईब करा। कमी पावसात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणजेच की अद्रक। बाजारात अद्रकला प्रति क्विंटल मिळत आहे 10,000 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांना आता पावसाच्या उघडीची प्रतीक्षा। सततच्या रिपरिपीमुळे पिके पडत आहेत पिवळी, तणही वाढले, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। चक्री भुमा सोयाबीन खाणार, उंट अळीला कसं रोखणार? सोयाबीनवर कीड रोगाचा प्रादुर्भाव, एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आणि फवारणी करणे आवश्यक। पाऊस थांबेना, शेतकरी अडचणीत। दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येत आहे, हे सर्वांना माहिती आहे। दूध अनुदान योजना 30 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला। दूध अनुदान योजना ही 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी राबविण्यात येणार, म्हणजेच की आणखी 3 महिने दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। कृषी व महसूल अधिकारी शेत बांधावर आणि त्यासोबतच बर्डीपाडा गावांचा संपर्क अखेर तुटला आहे। बिसरवाडी मंडळात 63 घरे पडली। आता या ठिकाणची पंचनामे सुरू आहेत। तालुका आहे नवापूर, तालुका नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यात नुकसानींचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। अकोला शहरातील रास्तभाव दुकानदारांची मागणी म्हणजेच की ई-पॉस मशीन बंद, जुलैच्या धान्य वितरणास मुदतवाढ द्यावीत अशी आता मागणी करण्यात आली आहे। रेशन कार्ड धारकांना मिळेल धान्य, कार्ड रद्द होणार नाही, पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांची माहिती। पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, MIMची मागणी, शासनाला दिले निवेदन। अपडेट गडचिरोली जिल्ह्यातील। 2 महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान गेले 35.82 कोटींवर।